नमस्कार, सुप्रभात, गुड मॉर्निंग. मी प्राजक्ता तांडेल. सकाळच्या पहिल्या बातमीपत्रामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. बातमीपत्रामध्ये आपण 100 गावं 100 बातम्या पाहणार आहोत. सुरुवात करूयात. मन की बातचा आज 100वा कार्यक्रम प्रसारित होणार आहे. रेडिओच्या माध्यमातून साधण्यात येणाऱ्या या संवादाचा 100वा कार्यक्रम दणक्यात साजरा करण्याकरता भाजपच्या सर्व नेत्यांवर जबाबदारी सोपवण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात कार्यक्रमाच्या 100व्या पर्वासाठी मुंबई भाजपच्या वतीनं तयारी करण्यात आलेली आहे. शहर आणि उपनगरात 5000हून अधिक ठिकाणी या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण सकाळी 11 वाजता ऐकण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे, असं मुंबई भाजप अध्यक्ष आमदार ॲडव्होकेट आशिष शेलार यांनी सांगितलंय. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे विलेपार्ले येथील एका केंद्रामध्ये या कार्यक्रमासाठी उपस्थित असतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात या रेडिओ कार्यक्रमाचा 100वा भाग आज प्रसारित होणार आहे आणि याच पार्श्वभूमीवर मुंबईच्या गेटवे ऑफ इंडिया इथे खास लेझर शोचं आयोजन करण्यात आलं होतं. या लेझर शोच्या माध्यमातून या मन की बात कार्यक्रमाचे काही महत्त्वाचे भाग दाखवण्यात आले. मन की बात या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमाचे 100 भाग पूर्ण होत आहेत आणि याच पार्श्वभूमीवर देशभरातून 100 रत्नांना दिल्लीला बोलावून त्यांचं कौतुक करण्यात आलंय. यात महाराष्ट्रातील 7 जणांचा समावेश होता. त्यापैकी अलिबागच्या शर्मिला ओसवाल यांच्या कामाचंही पंतप्रधानांनी कौतुक केलंय. शर्मिलाजी या देशातील भरड धान्यांना प्राधान्य देऊन त्याचा प्रचार करतायत. मुंबई मेट्रोमधून आता ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग तसंच विद्यार्थ्यांना सवलतीच्या दरात प्रवास करता येणार आहे. 1 मे महाराष्ट्र दिनापासून 25% सवलत त्यांना मिळेल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. विविध तांत्रिक आणि देखभाल दुरुस्तीच्या कामांकरता आज मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वेवर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. रेल्वे रूळ, ओव्हरहेड वायर, सिग्नल यंत्रणेची देखभाल दुरुस्ती हे करण्यासाठी हा ब्लॉक असणार आहे. या ब्लॉकमुळे मेल, एक्सप्रेस आणि लोकल सेवांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी भिवंडी इमारत दुर्घटनास्थळाला भेट दिल्यानंतर त्यांनी इंदिरा गांधी रुग्णालयातील जखमींची भेट घेऊन विचारपूस केली आणि या दुर्घटनेमध्ये बचावलेल्या प्रेम आणि प्रिन्स या लहानग्यांची त्यांनी आस्थेनं चौकशी केली. मुख्यमंत्र्यांची चौकशी करताच लहानग्या प्रिन्सला रडू कोसळलं आणि तेव्हा मुख्यमंत्री शिंदे यांनी वडिलकीच्या नात्यानं त्याला धीर देत त्यांचे अश्रू पुसलेत. या दुर्घटनेमध्ये जखमी झालेल्या व्यक्तींवर शासकीय खर्चात उपचार करण्यात येतील, असंही त्यांनी स्पष्ट केलं. कोकणातील बारसू येथील प्रकल्पाला आमचा विरोध आहे आणि हा प्रकल्प आणून मुख्यमंत्र्यांनी कोकणाची वाट लावू नये, असं परखड मत वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केलंय. राज्य शासनामार्फत ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीला म्हणजेच 1 आणि 2 जून 2023 रायगडावर 350वा शिवराज्याभिषेक सोहळा साजरा केला जाणार आहे. सोहळ्यासाठी येणाऱ्या शिवभक्तांसाठी भोजन, पाणी, मंडप, आरोग्य सुविधा देण्यात येणार आहे आणि या सोहळ्यासाठी येणाऱ्या शिवभक्तांची गैरसोय होणार नाही, असे यासाठी काटेकोरपणे नियोजन करावे, असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. रत्नागिरीत बारसू रिफायनरी विरोधातील बैठकीला आंदोलनकर्त्यांच्या प्रतिनिधींनी पाठ फिरवलेली आहे आणि या बैठकीला स्थानिक खासदार विनायक राऊत उपस्थित होते. आंदोलकांवरचे 353 हे कलम हटवा, भूमाफियांची चौकशी करा, अशी मागणी त्यांनी केली आहे. तर स्थानिकांना विश्वासात घेऊनच हा प्रकल्प पुढे नेणार असल्याचं सामंत म्हटलंय. पुण्यातील मुळा मुठा नदी सुधार प्रकल्पासाठी नदी परिसरातील झाडं तोडण्यात येणार आहेत. याला मोठ्या प्रमाणात पर्यावरण प्रेमींनी विरोध केलाय. पुण्यातील मुळा मुठा नदी सुधार प्रकल्पात जी झाडं तोडण्यात येणार आहेत त्याविरोधात पुण्यातील पर्यावरण प्रेमींनी चिपको आंदोलन केलंय. पुण्यातील जंगली महाराज रस्त्यावर हे आंदोलन करण्यात आलं. राज्यात सर्वत्र तापमानात घट नोंदवण्यात आली असून अनेक ठिकाणी ढगाळ हवामान आणि अवकाळी पावसाची नोंद होते. 5 मे पर्यंत ही स्थिती कायम राहून कोकण आणि गोवा वगळता विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. बुलढाण्यातील अजिंठा खोऱ्यात मुसळधार पावसामुळे नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत. जामठी गावात ओढ्याला आलेल्या पुरात काही जनावरं वाहून गेली आहेत, तर अवकाळी पावसाच्या फटक्यानं शेतकरी पुन्हा एकदा आर्थिक संकटात सापडलाय. सरकारनं सरसकट मदत जाहीर करावी, अशी मागणी शेतकरी करतायत. चंद्रपुरात पुन्हा एकदा मुसळधार पावसानं हजेरी लावलेली आहे. मुसळधार पावसामुळे अनेक भागात पाणी साचलं होतं. नांदेड शहरात रात्री पुन्हा जोरदार पाऊस झाला. रात्री 8च्या सुमारास शहरात वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. तब्बल अर्धा तास शहरात पाऊस बरसला आणि पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे शहरातील अनेक भागात वीज पुरवठा खंडित झाला होता. अजूनही शहर आणि जिल्ह्यात ढगाळ वातावरण कायम असून मोठ्या पावसाची शक्यता आहे. मुंबईत पहाटे मुसळधार पावसाने हजेरी लावलेली आहे. बांद्रा, जुहू, चौपाटी आणि अंधेरीमध्ये जोरदार पाऊस झालाय.
मीरा भाईंदरमध्ये देखील पहाटेपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झाली। अचानक आलेल्या पावसामुळे हवेमध्ये गारवा निर्माण झाल्याने मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा मिळालाय। अमरावती शहरासह जिल्ह्याला अवकाळी पावसाने झोडपून काढलाय। शहरातील राजापेठ ते दस्तूर मार्गावर 7 ते 8 वृक्ष उन्मळून पडली आहेत। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 धरणांमध्ये केवळ 25.7% पाणी उपलब्ध असल्यामुळे अतिरिक्त पाण्याची पालिकेने राज्य सरकारकडे धाव घेतली आहे। राज्य सरकारच्या अखत्यारीत असणाऱ्या भातसा आणि अप्पर वैतरणा धरणातून अतिरिक्त पाणी देण्यासाठी पाणी पुरवठा सुरू असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे। मुंबईत गेल्या काही दिवसांपासून पाणी गळतीच्या घटना वारंवार घडत असल्याने मुंबईकरांना वारंवार पाणी कपातीला सामोरं जावं लागतंय। यंदा मार्च आणि एप्रिलमध्ये पाणी गळतीच्या तब्बल 2921 तक्रारी पालिकेकडे आल्या होत्या आणि यामध्ये सर्वाधिक तक्रारी या अंधेरी आणि जोगेश्वरी परिसरातल्या आहेत। माहीम खाडी पुलाच्या विस्तारीकरणाच्या कामात येणारी 900 मिलीमीटरची जलवाहिनी वळवण्याचं काम गुरुवारी 4 मे रोजी हाती घेण्यात येणार आहे आणि या कामामुळे वांद्रे पश्चिम आणि खार पश्चिमसह संपूर्ण एच पश्चिम विभाग कार्यक्षेत्रामध्ये गुरुवारी शुक्रवारी कमी दाबानं पाणी पुरवठा होणार आहे। बारवे, मोहिली आणि टिटवाळा जलशुद्धीकरण केंद्रातील देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी मंगळवारी कल्याण, पूर्व पश्चिम, टिटवाळा, शहाड आणि वडवली या परिसरातील पाणी पुरवठा बंद राहणार आहे आणि त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरावं असं आवाहन केडीएमसीनं केलं आहे। राज्यात तब्बल 383 वीज चोरीची प्रकरणं उघडकीस आली असून 3.5 कोटींची वीज चोरी झालेली आहे। महावितरणाच्या सुरक्षा आणि अंमलबजावणी विभागानं 3 दिवस राबवलेल्या विशेष तपासणी मोहिमेमध्ये हे उघडकीस आलंय आणि या वीज चोरी प्रकरणी 3,50,00,000 रुपयांचा दंड आकारण्यात आलाय। यंदा मध्य मुंबईतील लालबाग ते धारावी आणि वरळी ते माहीम या दरम्यानच्या रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजवण्यासाठी महापालिकेकडून तब्बल 15 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत। या संदर्भातील निविदा प्रक्रिया राबवण्यात आली असून 10 मे नंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे। बदलापुरातील रस्त्यावरील कलवड तुटल्यानं खड्डे पडलेले आहेत आणि महाराणा प्रताप भागात त्यामुळे वाहन चालकांना त्रासाला सामोरं जावं लागतंय। बहुतांश रस्ते हे सिमेंट कॉन्क्रीटचे झालेत, मात्र तरी देखील काही भागात पालिकेचं दुर्लक्ष असल्यामुळे खड्डे पडले। मुंबईतील झोपडपट्टीमध्ये आग लागली तर यापुढे संबंधित झोपडीधारकाला महापालिकेला 50,000 द्यावे लागणार आहेत। आतापर्यंत राज्य सरकारकडून अशा झोपडीधारकांना मुख्यमंत्री निधीतून मदत दिली जात होती आणि या मदतीसोबतच पालिकेनं देखील संबंधित झोपडीधारकाला कमाल 50,000 रुपये अर्थसहाय्य करावं असा फतवा राज्य शासनानं जारी केलाय। राज्यात 147 पैकी 76 कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर महाविकास आघाडीनं झेंडा फडकवलाय। सत्ताधारी शिंदे आणि भाजप गटाला अवघ्या 31 बाजार समित्यांमध्ये विजय मिळवलाय आणि अनेक दिग्गज नेत्यांच्या पॅनलला पराभवाचा धक्का बसलाय। कृषी उत्पन्न बाजार समिती अकलूजच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये विजयसिंग मोहिते पाटील पॅनलचे 18 पैकी 17 उमेदवार विजयी झालेले आहेत, तर विरोधी पॅनलमधून उत्तम जानकर ग्रामपंचायत मतदारसंघातून 30 मतांची आघाडी घेत विजयी झालेत आणि त्यामुळे समितीच्या कारभारात जानकरांचा चंचू प्रवेश झालाय। लातूर जिल्ह्यातील निलंगा, औराद, शहाजानी, देवणी, अहमदपूर आणि जळकोट तसंच रेणापूर बाजार समितीच्या निवडणुकांसाठी आज मतदान होणार आहे। मतदान संपल्यानंतर लगेचच मतमोजणी होणार असून बहुतांश ठिकाणी भाजप शिवसेना युती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत होणार आहे। राज्यातील शाळांनी अद्याप 3,92,315 विद्यार्थ्यांची आधार माहिती स्टुडंट पोर्टलवर नोंदवलेली नाहीये आणि त्यामुळे ते विद्यार्थी बोगस असल्याचं गृहीत धरून संच मान्यतेमध्ये किमान 13,000 शिक्षकांची पदं अतिरिक्त ठरण्याची शक्यता आहे। मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवाशांच्या संख्येत तब्बल 102% वाढ झालेली आहे। देशातील ही सर्वाधिक वाढ असून मुंबई विमानतळानं इतर विमानतळांना मागे टाकले। उन्हाळी सुट्ट्यांमुळे गावी जाणाऱ्या प्रवाशांच्या संख्येमध्ये वाढ झाल्यानं मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी झाली होती आणि यामुळे वाहनांच्या हायवेवर लांबच लांब रांगा लागल्या होत्या। 12 वर्ष उलटूनही नवी मुंबईमध्ये मेट्रो अद्याप रुळावर आली नसून कंत्राटदाराच्या दिरंगाईनं या प्रकल्पाच्या खर्चात जवळपास 291 कोटींची वाढ झालेली आहे। मात्र यानंतर देखील सिडकोनं कंत्राटदाराला रुपयाचा दंड आकारला नसल्यानं माहिती अधिकारातून हे समोर आलेलं आहे आणि त्यामुळे ठेकेदारावर प्रशासन इतकं मेहरबान का असा सवाल उपस्थित होतोय। सिडकोनं अनधिकृत बांधकामांच्या विरोधात पुन्हा कंबर कसली आणि त्यानुसार 529 बेकायदा बांधकामधारकांना नोटिसा बजावलेल्या आहेत। इतकंच नाही तर या बांधकाम प्रकल्पात घरं किंवा दुकानं खरेदी करू नयेत असं आवाहन सुद्धा नागरिकांना केलंय। अमरावती जिल्ह्यातील बच्चू कडू यांच्या मूळ गावी बेलोरा येथे शंकरपटाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी एखाद्या तरबेजपटावर बैलजोडी हाकणाऱ्या धुडकड्याप्रमाणे बच्चू कडू यांनी वेगात पटावर बैलजोडी हाकली।
केंद्र सरकारच्या सेवेमध्ये असलेल्या कर्मचाऱ्यांना कुटुंबातील जवळच्या व्यक्तीला अवयव दान केल्यास त्याला 42 दिवसांची विशेष रजा देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे। सध्या कर्मचाऱ्यांना विश्वभरासाठी 30 विशेष रजा आहे। श्रद्धा वालकर हत्येप्रकरणी आफताब अमीन पुनावाला विरुद्ध आरोप निश्चितीबाबतचा निर्णय 9 मे रोजी घेण्यात येणार असल्याचं दिल्ली न्यायालयानं निश्चित केलेलं आहे। आफताबवर लिव्ह इन पार्टनर श्रद्धा वालकरचा गळा दाबून खून केल्याचा आणि मृतदेहाचे तुकडे करून विल्हेवाट लावल्याचा आरोप आहे। सांगलीच्या जत तालुक्यातल्या कुणी-कोनूर येथील मायलेकीच्या हत्याप्रकरणी धक्कादायक खुलासा समोर आलेला आहे। या खून प्रकरणी अटक करण्यात आलेल्या पतीनं हा खून केला नसून करणीच्या संशयातून भावकीतल्याच तरुणांनी हा निर्घृण खून केल्याचा प्रकार उघडकीस आलाय आणि या प्रकरणी उमदी पोलिसांनी तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करत दोघांना अटक केली आहे। मुंबईच्या मानखुर्द इथल्या मंडाले परिसरात एका महिलेवर गोळीबार करण्यात आला। 2 कुटुंबात झालेल्या वादातून हा गोळीबार करण्यात आला असून यामध्ये 31 वर्षीय महिलेचा मृत्यू झालाय। या प्रकरणी पोलीस सीसीटीव्हीच्या आधारे फरार आरोपीचा शोध घेत आहेत। मुंबईच्या मालवणी इथे 10 लाखांसाठी सुनेचा खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडलेली आहे। पैशांसाठी सासरच्यांकडून तगादा लावण्यात येत होता आणि यातून भांडण आणि त्यानंतर या भांडणाचं रूपांतर हाणामारीमध्ये झालं आणि मारहाणीमध्ये सुनेचा मृत्यू झाला। या प्रकरणी सासू सासरा आणि मेहुण्याला मालवणी पोलिसांनी अटक केली आहे। पुण्यात मुंबई बंगळुरू महामार्गावर कारला अचानक आग लागली। अग्निशमन दलानं आगीवर नियंत्रण मिळवलं असून कार चालक सुदैवानं बचावलाय। मुंबई अहमदाबाद महामार्गावर पालघर चिंचपाडाजवळ बसनं अचानक पेट घेतला। सुदैवानं चालकाच्या प्रसंगावधानानं जीवितहानी टळलेली आहे। मात्र या आगीमध्ये बस जळून खाक झाली आहे। शॉर्ट सर्किटनं ही आग लागल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय। मध्य रेल्वेच्या कोपर रेल्वे स्थानकावर एसी लोकल बंद पडली होती। इंजिनच्या मदतीनं लोकल बाजूला करण्यात आली। मात्र मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्यानं प्रवासी संतप्त झाले होते। भिवंडी तालुक्यातील वळपाडा इथल्या वर्धमान कंपाऊंड इथे इमारत कोसळून तिघांचा मृत्यू झाला होता। या प्रकरणी पोलिसांनी मालकावर गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतलंय। भुसावळमध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसात गोंडवाना एक्सप्रेसच्या बोगीची काच फुटली। जोरदार वाऱ्यानं भुसावळ रेल्वे स्थानकावरील टपरी उडाली आणि बोगीवर जाऊन आदळली। त्यामुळे प्रवाशांनाही फटका बसलाय। गोंदिया जिल्ह्याला पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। 2 मे पर्यंत जिल्ह्यात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय आणि त्यामुळे शेतकरी धास्तावले। जळगावच्या एरंडोल तालुक्यासह परिसरात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे हजेरी लागली आणि वादळी वाऱ्यानं परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले। या परिसरातील लिंबू, मोसंबी, पेरू आणि केळ या फळबागांसह मका, बाजरी आणि पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड तालुक्यात वादळी वारा आणि अवकाळी पावसासह गारपिटीनं हजेरी लावलेली होती आणि कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली। सरकार आपल्या पाठीशी खंबीरपणे उभं आहे अशा शब्दात सत्तारांनी शेतकऱ्यांना धीर दिला। जळगावच्या मुक्ताईनगर तालुक्यात सलग 2 दिवसांपासून अधूनमधून पाऊस पडत असल्यामुळे पावसाळ्यासारखी स्थिती नागरिक अनुभवतायत आणि या पावसामुळे केळी, मका, ज्वारी या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। धुळे जिल्ह्यात अवकाळी पावसाचा कहर सुरू आहे। अवकाळी पावसानं वीज पडून 3 जनावरं दगावलेली आहेत। यासह परिसरातील गहू, कांदा पिकांसह फळबागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। या बातम्यांसह या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। मात्र ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत।